हे गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज माझी जी आई आहे ती मला सांगत होती की आमच्या ज्या घर आहे ना त्याच्या आजूबाजूला खूप सारे डोंगर आहेत. तर त्या डोंगरांचं काय वैशिष्ट्य आहे, त्यांची नावं काय आहेत, आता तिनं बरंच मला काय काय सांगत होती. अँड शी वॉज टेलिंग दॅट सो क्यूटली. सो आय जस्ट रेकॉर्डेड हर. तर तुम्ही पण बघा तिने काय काय वैशिष्ट्य सांगितलेले आहे तिथल्या डोंगरांची. सो लेट्स वॉच. कोणते कोणते डोंगर आहे काय सांगत होतीस? तो आहे ना समोर दिसतोय असा टोकदार हां. तो त्याचं नाव सूर्यपाठचा डोंगर आहे. त्याच्या पाठीमागे सूर्य अस्त होतो रोज. ओके. हा, आणि त्याच्या बाजूला जो दिसतोय या झाडाच्या पाठीमागे त्याला अजिंक्य तारा म्हणायचं. आपला सातारा कसं 7 ताऱ्यांनी वेढलेला आहे. हां हां. 7 ताऱ्यांच्या मध्ये आहे म्हणून आपण त्याला सातारा म्हणतो. मग तो अजिंक्य तारा जवळच आहे आपल्या. आणि हे इकडे असे सगळे डोंगर, सह्याद्रीचे डोंगर बघायच्या. आपली देवी आहे इथली ग्रामदेवता आहे, तिचं मंदिर त्या वरती डोंगरावर आहे असं आहे. आणि इकडे या बाजूला आता हे धुकं पडलंय त्यामुळे दिसत नाहीये, पण या बाजूला हनुमानाचा डोंगर, जरंडेश्वर म्हणतात त्याला. ओके. हां, म्हणजे तो जेव्हा लक्ष्मणाला बाण लागला त्यावेळेला नाही का हनुमंत डोंगर घेऊन निघालेले संजीवनी बुटी, हां. त्याच्यातला तो एक तुकडा तिथे पडला असं सांगितलं जातं त्या डोंगराचा. ओके. हां, मग त्याचं नाव जरंडेश्वर. तिथं हनुमानाचं मंदिर आहे. ओके. दिसत नाहीये खरं धुक्यामुळे. ठीक आहे. हो, तुम्ही पाहिलं तिनं किती छान माहिती सांगितली. सो स्टे ट्यून फॉर सच व्हिडिओज. अँड इथे दिसतोय चांदोबा माझ्या पाठीमागे, चंद्र आलेला आहे आणि पुढे सूर्य पण आहे. जस्ट आय विल शो यू गाईज. हे पहा, इथे जो आहे सनसेट होताना दिसतोय, पूर्ण लाल लाल सन आहे आणि तो त्या डोंगरामागे आता मावळून जाईल. आणि आता या साईडला बघा, इथे चंद्र दिसतोय. सो दिस इज रिअली so beautiful yaar. So guys, I'm ending this vlog. Meet you soon. Bye bye and love you all. Bye.